नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. आपण काल सोशलॉजीच्या क्रॅश कोर्समध्ये पहिला टॉपिक जो आहे मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप आणि इमर्जन्स ऑफ सोशलॉजी यावर आपण काल चर्चा केली होती. आणि मी तुम्हाला एक प्रश्नसुद्धा इथे लिहायला सांगितला होता आणि त्यावर आपण चर्चा केली होती. आणि एक प्रश्न मी तुम्हाला लिहायला सांगितला होता ज्यावर आज आपण परत चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढचा टॉपिक पुढे डिस्कस करणार आहोत. तर आपला कालचा प्रश्न हा होता, डिस्कस द हिस्टॉरिकल अँटिसिडेंट्स. डिस्कस द हिस्टॉरिकल अँटिसिडेंट्स हा शब्द महत्वाचा आहे ऑफ इमर्जन्स ऑफ सोशलॉजी. आता या प्रश्नाचा अर्थ काय की ते जे ऐतिहासिक अशा काही गोष्टी होत्या किंवा एक अँटिसिडेंट्स म्हणजे अशी पूर्वी झालेले काही इव्हेंट ज्याच्यामुळे सोशलॉजीच्या इमर्जन्सवर परिणाम झाला है ना, प्रिकर्सर्स ज्याला म्हणता येईल, किंवा एक पार्श्वभूमी जी होती, ऐतिहासिक पार्श्वभूमी जी होती ती आपल्याला इथे मांडायची होती है ना. तर काल आपण सगळे ते इव्हेंट्स जे आहेत म्हणजे एकदम रेनेसान्स पासून तर एनलायटनमेंट पर्यंत आपण सगळे ते डिस्कस केले होते. तर त्यालाच इथे आपल्याला एक 10 मार्काच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला त्याला फिट करायचं होतं किंवा तो कंटेंट आपल्याला तिथे प्रेझेंट करायचा होता. तर आपण कशा पद्धतीने तो करू शकत होतो तो आपण बघणार आहोत. आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यात हा प्रश्न बघूया. ठीक आहे. तर याचं इंट्रोडक्शन काय असू शकतं, म्हणजे तुम्ही जर विचार करायला गेलात तर तुम्हाला एक थोडंसं क्वेश्चनचा जो कीवर्ड आहे किंवा क्वेश्चन मध्ये दिलेले जे कीवर्ड्स आहेत त्याच्याशी रिलेटेड काहीतरी इंट्रो आपल्याला देता आला पाहिजे है ना. तर आपण काय म्हणूया इथे, द हिस्टॉरिकल अँटिसिडेंट्स ऑफ द इमर्जन्स ऑफ सोशलॉजी ॲज अ डिसिप्लिन कॅन बी ट्रेस्ड बॅक टू व्हेरियस इंटेलेक्च्युअल अँड सोशल डेव्हलपमेंट्स है ना. याचं ट्रेसिंग कुठे होतं तर इंटेलेक्च्युअल आणि सोशल डेव्हलपमेंट्स ज्या घडल्या मेडिवल युरोपमध्ये त्याच्यावर आपण त्याचं ट्रेसिंग करतो है ना. तर इंट्रोमध्ये एक बेसिक सेन्सवर आपल्याला ते थोडंसं तिथे नमूद करायचंय किंवा थोडक्यात तिथे आपल्याला ते सांगायचं आहे. ठीक आहे. तर मेन बॉडीमध्ये आपला आता पुढचं आपल्याला सांगावं लागेल की कुठले असे ते हिस्टॉरिकल अँटिसिडेंट्स होते है ना. त्यामध्ये पहिले येईल रेनेसान्स. रेनेसान्सचा जो काळ होता ज्यामध्ये आपण चर्चा केली, ह्युमनिझम वगैरे, मी काल तुम्हाला इलॅबोरेटली मी तुम्हाला त्याबद्दल सांगितलं आहे किंवा त्यावर आपण चर्चा केली आहे. तर त्यामध्ये आपल्याला थोडक्यात एका लाईनमध्ये आपल्याला सांगायचं की त्याचा कसा प्रभाव होता सोशलॉजीच्या, एक सोशलॉजिकल थॉट कसा निर्माण झाला, त्याच्यावर कसा त्याचा एक इम्पॅक्ट होता ते आपल्याला सांगायचंय. तर रेनेसान्स, द एक्झिस्टेन्शियल क्वेश्चन्स raised in this time and rise of humanism provided a fertile ground for sociological thought. सोशल थॉट किंवा सोशलॉजिकल थॉट हा निर्माण होण्यासाठी रेनेसान्सने एक बऱ्यापैकी आपल्याला एक फर्टाईल ग्राउंड दिलं, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही सामाजिक विचार कसा करता येईल अशा गोष्टींबद्दल तिथे अशा घटना घडल्या किंवा आर्ट, लिटरेचर या वेगवेगळ्या फील्डमध्ये रेनेसान्सने जे योगदान दिलं त्याच्यामुळे ह्युमन सेंटर स्टेजवर आला. म्हणजे ह्युमनिझमची जी एक भावना आपण त्या ठिकाणी बघितली त्याच्यामुळे सोशलॉजिकल थॉटवर एक परिणाम झाला. ठीक आहे. तर हा एक महत्वाचा भाग होता, म्हणजे एक हिस्टॉरिकल सेन्समध्ये रेनेसान्सचा खूप मोठा इम्पॅक्ट होता. त्यानंतर एनलायटनमेंट अँड द राईज ऑफ रिझन. एनलायटनमेंट प्रबोधन काळाबद्दल आपण काल बोललो. तर त्यामध्ये रोसू, लॉक असतील, मॉन्टेस्क्यू असतील, यांनी विविध याच्यामध्ये आपल्याला प्रमोशन केलं. रिझन, रॅशनॅलिटी या गोष्टींचं प्रमोशन झालं है ना. विवेकवादी दृष्टिकोन त्यांनी फार प्रमोट केला. आणि सोशलॉजी आपला एक सायंटिफिक डिसिप्लिन आहे किंवा सायंटिफिक सब्जेक्ट आहे. तर एनलायटनमेंटचा खूप मोठा प्रभाव आपल्याला सोशलॉजीच्या उदयामध्ये दिसून येतो. आणि इट गायडेड सोशलॉजिकल इन्क्वायरी टू बी सायंटिफिक है ना. सायंटिफिक इन्क्वायरी किंवा रिझनेबल इन्क्वायरी किंवा रॅशनॅलिटीला धरून जी आपली एक समाजशास्त्राची जी एक बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला एनलायटनमेंटचं एक खूप मोठं योगदान त्यामध्ये आहे ना. रॅशनॅलिटीवर मॅक्स वेबर, रॅशनॅलिटीवर खूप काम मॅक्स वेबर यांनी केलं. आणि रॅशनॅलिटी कशाची देण आहे, एनलायटनमेंट या मुवमेंटची देण आहे किंवा एनलायटनमेंटच्या एक बेसिक त्याच्यामध्ये रॅशनॅलिटीचा खूप मोठा इम्पॅक्ट होता किंवा त्याचं रिफ्लेक्शन होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन अँड अर्बनायझेशन. या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमुळे जे विविध चेंजेस आपण बघितले, सोशल, इकॉनॉमिक आणि वेगवेगळे जे चेंजेस आपण बघितले त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होता. सोशल लाईफच कम्प्लिटली बदलली. मी जे तुम्हाला सांगितलं होतं की द सायरन ऑफ द फॅक्टरीज डिसाइडेड द लाईफ ऑफ मॅन, म्हणजे माणसाची लाईफ त्या फॅक्टरीच्या सायरनवर डिपेंडंट झाली होती. एलिनेशन होतं, पॉवर्टी होती, बरंच आपण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या संदर्भात बोललो. तर ते आपल्याला थोडक्यात सांगायचं होतं. सोशलॉजिस्ट इमर्ज्ड टू स्टडी अँड अंडरस्टँड दिस सोसायटल चेंजेस.
इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे जे सोसायटल चेंजेस झाले त्याच्यासाठी वेगवेगळे सोशॉलॉजिस्ट यांनी त्याचं अध्ययन केलं आणि त्यामध्ये मार्क्सनी एलिनेशन स्टडी केलं. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तुम्ही सांगू शकताय है ना, मार्क्स स्टडीड एलिनेशन और मार्क्स स्टडीड कॅपिटलिझम. ठीक आहे. चौथा पॉईंट, सायंटिफिक रिव्होल्यूशनचा पण खूप मोठा प्रभाव होता. सायंटिफिक टेम्पर, सायंटिफिक मेथॉडॉलॉजी. आता सायंटिफिक मेथॉडॉलॉजी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे की सोशोलॉजीने सायंटिफिक मेथॉडॉलॉजी घ्यावी का किंवा कितपत घेतलेली आहे है ना, कितपत त्यामध्ये सोशोलॉजीमध्ये आपण सायंटिफिक मेथॉडॉलॉजी वापरतो. हा सेकंड टॉपिकमध्ये खूप त्याच्यावर चर्चा राहणार आहे. तर इथे आपण बघतो द राईज ऑफ सायंटिफिक टेम्पर अँड सायंटिफिक मेथॉडॉलॉजी इन्फ्लुएन्स्ड अर्ली सोशोलॉजी. सुरुवातीचा जो सोशोलॉजीचा पार्ट होता हा बऱ्यापैकी नॅचरल सायन्सेस पासनं इन्स्पायर्ड होता आणि त्यामध्ये आपण बघतो पॉझिटिव्हिझम ही जी आपली स्ट्रीम आहे, आपल्या इथे आपण पॉझिटिव्हिझम शिकतो. सेकंड टॉपिकमध्ये आपण पॉझिटिव्हिझमवर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर पॉझिटिव्हिझम वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय नॅचरल सायन्सेस है ना. आता तुम्ही एक गोष्ट इथे बघितली असेल की ज्या कुठल्या पॉईंटसाठी माझ्याकडे जस्टिफिकेशन आहे मी ते जस्टिफिकेशन पण देत आहे. फक्त पॉईंट स्टेट करून काही फायदा तितका राहणार नाही, कारण की ते फार नॉमिनल दिसेल किंवा त्याचं एक जस्टिफिकेशन आपल्याकडे नसलं तर ते तितकं व्यवस्थित ते वाटणार नाही किंवा त्याची एक जी प्रिसिजन जे लागतं म्हणजे आपले मुद्दे कसे आपण जस्टिफाय करावे, त्याचं व्हॅलिडेशन कसं करावं ते आपल्याला आलं पाहिजे. त्याचं जस्टिफिकेशन आपल्या एक्झाम्पल थ्रू किंवा कुठल्याही एक पॉईंट थ्रू आपल्याला ते करता आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, फ्रेंच रिव्हॉल्युशनचा खूप मोठा एक इम्पॅक्ट होता आपल्याला माहिती आहे ना. द सोसायटल चेंजेस प्रॉम्प्टेड अर्ली सोशोलॉजिस्ट टू स्टडी सोशल चेंजेस अँड प्रोव्हाइड सोल्युशन्स है ना. फ्रान्स एक केंद्रबिंदू होतं जिथे सोशोलॉजीचा सुरुवातीचा जे महत्वाचे आपले समाजशास्त्रज्ञ आहेत त्यामध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी स्टेजेस ऑफ सोसायटी वगैरे दिलं. त्यांच्या त्या 3 स्टेजेस ऑफ सोसायटी आहेत त्या त्यांनी दिल्या आणि ते एक त्यांचा एक विश्वास होता की सोसायटीचा एक सायंटिफिक स्टडी करून आपण प्रोग्रेससाठी काहीतरी सोल्युशन्स प्रोव्हाइड करू शकतो. कारण की फ्रेंच रिव्हॉल्युशन नंतर काय घडलं होतं, सोसायटीमध्ये खूप केऑस होता, समाजामध्ये फार फास्ट बदल होत होते आणि तिथले जे इंटेलेक्च्युअल्स होते यांचं त्याकडे लक्ष होतं आणि सोशोलॉजी त्याच्यासाठी एक माध्यम बनलं ज्याच्यामध्ये आपण त्या काळची जी युरोपियन सोसायटी होती किंवा फ्रेंच सोसायटी होती त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला इनिशियल जे आपले सोशोलॉजिस्ट आहेत यांच्या कामांमध्ये आपल्याला ते दिसून आलं. त्यामध्ये ऑगस्ट कॉम्ट असतील, दरकाइम असतील, तुम्ही त्यांचं नाव देऊ शकता. बघा इथे पण मी जस्टिफिकेशन तशा पद्धतीने दिलं आहे. ठीक आहे. आता अजून एक भाग झाला द राईज ऑफ सोशल मुवमेंट्स अँड सोशल ॲक्टिव्हिझम. हा पण एक भाग आहे. आता आपण सोशोलॉजीचा जो उदय आहे तो आपण युरोपियन सेन्समध्ये बघतो, पण काही अमेरिकन जे आहे इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी इन अमेरिका हा त्यानंतरचा पार्ट झाला. पण एक पॉईंट तिथे एक एक्स्ट्रा ॲड करायचा म्हणून मी हा केला आहे, द राईज ऑफ सोशल मुवमेंट अँड सोशल ॲक्टिव्हिझम. म्हणजे समाजामध्ये काही अन्याय आहे किंवा इनजस्टिस होतोय तर एक काहीतरी आपण समाजावर आपला एक नैतिक बदल झाला पाहिजे किंवा एक प्रभाव आपला असला पाहिजे असेही काही सोशोलॉजी जे ॲक्टिव्हिझमच्या स्वरूपात ज्यांनी योगदान दिलं तर त्याचं पण इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. तर जेन ॲडम्स जे आहे ते पायनियर इन द स्टडी ऑफ अर्बन पॉवर्टी. ठीक आहे. तर असे 6 पॉईंट्स इथे आहेत. इतरही तुम्ही ऍड करू शकता जर तुम्हाला वाटलं तर, पण 150 शब्दाच्या हिशोबाने मला असं वाटतं हे इम्पॉर्टंट जे इव्हेंट्स आहेत ते आपण हिस्टॉरिकल अँटीसिडंट्सच्या स्वरूपात आपण इथे मांडलेले आहेत. आणि इकडे मराठीमध्ये आपण बघताना याच्याकडे बघूया. ठीक आहे. प्रबोधन काळ म्हणजे रेनेसान्स असेल. ठीक आहे. ज्ञानोदय आणि विवेकवादाचा उदय, राईज ऑफ रिझन मी जे तिकडे तुम्हाला म्हटलं. औद्योगिक क्रांती आणि शहरीकरण है ना, त्याचं त्या ठिकाणी जस्टिफिकेशन जे आपण देतोय ते सुद्धा इथे आहे. ठीक आहे. वैज्ञानिक क्रांती, सायंटिफिक रिव्होल्युशन बद्दल आपण बोललो. हे प्रत्यक्षवाद, पॉझिटिव्हिझमचा आपण जो सांगितलं की नॅचरल सायन्सेस पासून इन्स्पायर्ड होतं. फ्रेंच राज्यक्रांती जी आहे आपली, फ्रेंच रिव्होल्युशन, त्याच्याशी रिलेटेड जो एक होता की आपण कशा पद्धतीने बदल घडला आणि तिथले जे इंटेलेक्च्युअल्स होते त्यामध्ये ऑगस्ट कॉम्ट वगैरे असतील त्यांनी आपल्या थेरीज देण्यासाठी त्यांनी ते पुढे आलेत है ना. सामाजिक चळवळी, आणि सामाजिक सक्रियता म्हणजे राईज ऑफ सोशल मुवमेंट अँड सोशल ॲक्टिव्हिझम. तर हे पॉईंट्स इतके यामध्ये आलेले मला असं वाटतं की इनफ आहेत, किंवा त्यामध्ये तुम्ही अजून काही तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण 150 वर्डसाठी आपण इतके पॉईंट्स यामध्ये आपण मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता एक कन्क्लुजनचा भाग आहे, त्याच्यात आपल्याला कन्क्लुजन देता आलं पाहिजे.
ठीक आहे. तर इथे एक बेसिक कन्क्लुजन मी अटेम्प्ट केला आहे. दस न्यूमरस हिस्टॉरिकल इव्हेंट्स अँड फॅक्टर्स प्रोव्हाइडेड अ प्लॅटफॉर्म फॉर स्टडिंग सोसायटी सायंटिफिकली, है ना. बघा ते एक फार थोडं फुल सेन्समध्ये आपण बघतोय की असे बरेच इव्हेंट्स आणि फॅक्टर्स आहेत ज्याच्यानी एक प्लॅटफॉर्म क्रिएट झाला की सोसायटीची जी अध्ययन आहे, स्टडी आहे, ती आपल्याला सायंटिफिकली करता यावी आणि जी एक प्रोग्रेस आहे, सोशल प्रोग्रेस आहे किंवा सोशल चेंज आहे, याच्यासाठी वेगवेगळ्या सोशलॉजिस्टनी यांनी आपलं काहीतरी योगदान द्यावं असा एक या हिस्टॉरिकल अँटीसिडंट्सनी एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्या प्लॅटफॉर्ममुळे किंवा त्या एक इन्फ्लुएन्समुळे सोशलॉजीचा एक उदय झाला. ठीक आहे. अँड सोशलॉजी इमर्ज्ड ॲज अ सायन्स ऑफ मॉडर्न इंडस्ट्रियल सोसायटी. मॉडर्न इंडस्ट्रियल सोसायटीचं सायन्स म्हणून सोशलॉजी जन्माला आलं. ठीक आहे. समजतंय एवढं. असे प्रश्न आपण वारंवार डिस्कस करत राहणार आहोत. आता आपला जो पुढचा टॉपिक असेल म्हणजे जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे आज, स्कोप ऑफ सोशलॉजी आणि इतर टॉपिक आपण बघणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन पण मी आजच डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, काल आपण बघितलं होतं की सोशलॉजीचा उदय कसा झाला, म्हणजे सोशलॉजीचा जो इमर्जन्स आहे, इमर्जन्सचा जो पार्ट आहे, त्याची जी बॅकग्राऊंड होतं ते आपण काल डिस्कस केलं होतं. आता पुढे आपल्याला बघायचं आहे की सोशलॉजीचा स्कोप काय आहे, त्याचं सब्जेक्ट मॅटर काय आहे किंवा सोशलॉजीचं नेचर कसं आहे, ॲज अ डिसिप्लिन, ॲज अ सब्जेक्ट, त्याचं एक नेचर कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. एकदा UPSCमध्ये नेचरवर प्रश्न विचारलेला आहे. तर आपण या ठिकाणी बघूया नेचर ऑफ द डिसिप्लिन. सोशलॉजीचं जे नेचर आहे म्हणजे हा कशा पद्धतीचा एक सायन्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. समाजशास्त्राच्या वैज्ञानिक स्वरूपाची प्रमुख वैशिष्ट्ये, है ना. आता हे जे आहेत रॉबर्ट बेर्सडे जे आहेत यांनी दिलेलं हे त्यांच्या पुस्तकामध्ये द सोशल ऑर्डर यांनी दिलेले हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे सोशलॉजी कशा पद्धतीचं सायन्स आहे ते आपल्याला त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघाल तर त्यांनी सरळ ठळक दिलेले पॉईंट्स आहेत. हे पॉईंट्स आपण एलॅबोरेट करूया. सोशलॉजी इज अन इंडिपेंडंट सायन्स. आता ही कुठल्या दुसऱ्या पर्टिक्युलर सब्जेक्ट किंवा डिसिप्लिनची काही ब्रँच वगैरे नाही आहे, है ना. जसं तुम्ही बघाल की एथिक्स जे आहे फिलॉसॉफीची ब्रँच आहे, तर सोशलॉजी कुठल्याच अशा दुसऱ्या पर्टिक्युलर डिसिप्लिनची ब्रँच नाही आहे. ती स्वतःहून एक इंडिपेंडंट ते सायन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा इट इज अ सोशल सायन्स अँड नॉट अ नॅचरल सायन्स, है ना. सोशल सायन्स येते जस्ट लाईक पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स वगैरे, है ना. नॅचरल सायन्सेसमध्ये वेगळे येतात आपले, बायोलॉजी वगैरे हे तिकडे येतं. त्यानंतर तुम्ही बघा सोशलॉजी इज कॅटेगरिकल अँड नॉट अ नॉर्मेटिव्ह डिसिप्लिन. म्हणजे ते आपल्याला हे नाही सांगत सोशलॉजी की तुम्ही कसं असायला पाहिजे किंवा कुठलं सोसायटीमध्ये काय असायला पाहिजे हे ते सांगत नाही. ते आपल्याला सांगतं की सोसायटीमध्ये काय आहे. ठीक आहे. इट इज नॉट नॉर्मेटिव्ह नाही आहे ते आपल्याला काही सजेस्ट करत नाही की तुम्ही पर्टिक्युलर या पद्धतीने तुम्ही वागायला हवं की सोसायटी अशीच असायला पाहिजे. इट इज नॉट कन्सर्न्ड विथ दॅट. ठीक आहे. पुढे बघा सोशलॉजी इज अ प्युअर सायन्स, है ना. इट इज अ प्युअर सायन्स. आता तुम्ही बघाल की वेगवेगळे जे अप्रोचेस आहेत, आपण सोशलॉजीमध्ये वेगवेगळे अप्रोचेस बघतो. सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम असेल किंवा फंक्शनलिझम असेल, आपण अप्रोचेस वेगवेगळे बघतो. तर प्युअर सायन्स आहे, त्याचं स्वतःचं एक अस्तित्व आहे. ठीक आहे. त्यानंतर सोशलॉजी इज जनरलायझिंग अँड नॉट अ पर्टिक्युलरायझिंग और इंडिव्हिज्युअलायझिंग सायन्स, है ना. याचा फोकस जनरलायझिंग टेंडन्सी आहे सोशलॉजीची. एक लिमिटेड सेन्समध्ये आपण जनरलायझेशन सोशलॉजीमध्ये करतो. तुम्ही दरखाईमच्या कामामध्ये वगैरे बघाल म्हणजे आपण सुसाईड वगैरेचं त्यांनी जो दिलेला आहे, त्यांनी लॉ क्रिएट केला आहे. सोशल इंटरॅक्शन, सोशल इंटिग्रेशन कसं एक सुसाईडच्या रेटशी कसं त्यांनी रिलेशनशिप त्याची आपल्याला दाखवली आहे त्यामध्ये, है ना. तर एक लिमिटेड सेन्समध्ये आपण जनरलाइज त्यामध्ये करतो. बट त्याचा फोकस असा एक इंडिव्हिज्युअलाइज याच्यावर नसतो. म्हणजे एक पर्टिक्युलर इव्हेंटवर त्याच्याशी काही संबंध नसतो. तुम्ही याच्यात बघाल की रिलिजन कसं इव्हॉल्व्ह झालं, रिलिजन ॲज अ पर्टिक्युलर सोशल इन्स्टिट्यूशन, हाऊ इट इव्हॉल्व्ड, हे आपण दरखाईमच्या कामामध्ये वगैरे बघतो. पण आपण एक पर्टिक्युलर रिलिजनमध्ये जातो का? नाही. आपण प्रत्येक रिलिजन कसा बाहेर आला याच्याशी आपल्याला काही संबंध त्याच्यामध्ये नाही. तर ते आपण तिकडे रिलिजनच्या याच्यामध्ये बघूया. म्हणजे ते आपल्या सोशलॉजीचा तो पार्ट नाही. तर आपण जेनरिक सेन्समध्ये सोशलॉजीचं एक जे अभ्यास आहे तो आपण जनरलायझिंग सेन्समध्ये बघतो. ठीक आहे. त्यानंतर सोशलॉजी इज बोथ रॅशनल अँड इम्पेरिकल सायन्स. आता आपण बघितलंय ऑलरेडी की रॅशनॅलिटी, सायंटिफिक टेम्पर, इम्पेरिसिझम हे जे कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, रेनेसान्स असेल किंवा एनलायटनमेंटच्या बॅकग्राऊंडमध्ये ह्या गोष्टी ज्या घडत होत्या, तर त्याच्याशी निगडीत आपला सोशलॉजीचा एक जो बेस होता त्याच्यावरून आपल्याला दिसून येतं की रॅशनल अँड इम्पेरिकल सायन्स ते आहे, है ना.
रॅशनल अँड इम्पेरिकल आहे. आणि सोशॉलॉजीमध्ये विविध ज्या स्टडीज होतात किंवा आपण त्याच्यामध्ये जी रिसर्च आहे, रिसर्च मेथॉडॉलॉजी जी आहे, क्वांटिटेटिव्ह मेथड्स असतील, क्वालिटेटिव्ह मेथड्स असतील, त्याच्याने आपल्याला दिसून येतं की इट हॅज अ रॅशनल अँड इम्पेरिकल बेस टू इट्स रिसर्च ऑर द थिअरीज प्रेझेंट इन सोशॉलॉजी. ठीक आहे, तरी असं या पद्धतीने सोशॉलॉजीचं नेचर होतं. हे आपल्याला थोडंसं पाठ करणं गरजेचं आहे किंवा आपल्याला हे काही पॉईंट्स सडन आपल्या याच्यात आले पाहिजे, कारण की डायरेक्टली विचारू शकतात की व्हॉट इज सोशॉलॉजी अँड व्हॉट इज इट्स नेचर ॲज अ डिसिप्लिन. असं डायरेक्टली तुम्हाला विचारू शकतात की समाजशास्त्राच्या वैज्ञानिक स्वरूपाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत, है ना. तर आपल्याला हे मोजके पॉईंट्स आपल्याला सांगता आले पाहिजे आणि थोडक्यात थोडंसं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, है ना. आता प्रत्येक गोष्ट जर मी अशी पूर्ण इथे लिहून आणली असती तर तुम्हाला ते कळालं नसतं. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. पुढे आपण जाऊया. आता एक महत्वाचा भाग जो आहे की व्याप्ती जी आहे, कुठल्याही एक सब्जेक्टची काहीतरी एक स्कोप असतो की त्यामध्ये काय स्टडी करावं, किती स्टडी करावं, कोणत्या लेवलपर्यंत स्टडी करावं, ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्नचिन्ह असतात. तर सोशॉलॉजीमध्ये सुद्धा या गोष्टीबद्दल थोडंसं एकमत आपल्याला दिसत नाही आणि एक इव्हॉल्युशन आपल्याला दिसतंय की स्कोप कसा कसा बदलत जातोय. स्कोपमध्ये बऱ्यापैकी चेंजेस आपल्याला दिसून येतात, कारण की कुठलाही जेव्हा सब्जेक्ट किंवा कुठलाही डिसिप्लिन जेव्हा इनिशियली स्टार्ट होतो त्याचे सुरुवातीचे जे इन्फ्लुएन्सेस असतात ते त्या हिस्टॉरिकल टाइम पिरियडमध्ये जे इन्फ्लुएन्स असतात त्याच्यानुसार तिथे आपल्याला त्याचा सब्जेक्ट मॅटर किंवा त्याचा स्कोप आपल्याला दिसून येतो. आणि जशी गोष्ट पुढे जाते किंवा एक इव्हॉल्युशन आपल्याला दिसून येतं, तर सोशॉलॉजीमध्ये ते आपल्याला फार ठळकपणे दिसतं आहे की एक चेंजेस जे आहे स्कोपमध्ये, अँड इट इज अ व्हेरी डायनेमिक स्कोप. सोशॉलॉजी हॅज अ व्हेरी डायनेमिक स्कोप अँड इट स्कोप इज इव्हॉल्विंग. इट स्कोप इज स्टील इव्हॉल्विंग. तर त्यामध्ये आता वेगवेगळे आपण हे बघणार आहोत की कोणी कोणी काय बोललंय त्याच्याबद्दल, सोशॉलॉजीच्या स्कोपबद्दल कोण वेगवेगळे जे आपले थिंकर्स आहेत यांनी काय काय ओपिनियन दिलं आहे, किंवा फॉर्मल स्कूल आणि सिंथेटिक स्कूल जी आहे त्याबद्दलचं एक आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, तर हा इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न येत असतो. ठीक आहे, तर बघा, इट्स स्कोप इज एक्स्ट्रीमली वाईड अँड ब्रॉड. आता एक नॉर्मल इंटरॅक्शन जे आहे, सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझमचा जो आपला अप्रोच आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो की डेली सिम्बॉल्स, लँग्वेज. आता मी जर का कोणासोबत काही कॉन्व्हर्सेशन करत आहे, हा सुद्धा सोशॉलॉजीचा भाग झाला. आणि कुठला देश कोणत्या देशावर अटॅक करतोय तर तिथली जी एक सामाजिक पार्श्वभूमी त्या पर्टिक्युलर इव्हेंटला लागलेली आहे ते सुद्धा सोशॉलॉजीचा भाग आहे ना. तर इट इज व्हेरी एक्स्ट्रीमली वाईड अँड ब्रॉड, म्हणजे त्याचं जे एक स्कोप आहे तो खूप ब्रॉड आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. आता त्यामध्ये दोन महत्वाची जे स्कूल्स होत्या याबद्दल आपल्याला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. एक आहे फॉर्मल स्कूल आणि इकडे आहे सिंथेटिक स्कूल. फॉर्मल स्कूलचं म्हणणं काय, यांचं म्हणणं आहे की एक स्पेसिफिक फील्ड असली पाहिजे. एक स्पेसिफिक फील्ड असली पाहिजे ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे ना. तर इतर जे सोशल सायन्सेस आहेत त्यापासून आपण वेगळं असायला पाहिजे असं कोणाला वाटायचं, फॉर्मल स्कूलला. यांचं असं ओपिनियन होतं की आपण यापेक्षा वेगळे असायला पाहिजे. आणि इकडे काय वाटायचं की एक सिंथेसिस असला पाहिजे, इतर सुद्धा सोशल सायन्सेस कडनं आपल्याला काही घेता आलं पाहिजे. हा पार्ट आपण सिंथेटिक स्कूलमध्ये बघतो है ना. तर आपण बघूया आता फॉर्मल स्कूल. आता याला स्वरूप प्रधान संप्रदाय असं म्हणता येईल. ठीक आहे, अकॉर्डिंग टू दिस स्कूल सोशोलॉजी वॉज कन्सिडर्ड टू बी अ सोशल सायन्स विथ स्पेसिफिकली डिफाइंड फील्ड. ठीक आहे, आता जॉर्ज सिमेल, मॅक्स वेबर, टॉनीज हे फार महत्वाची नावं आपण यांच्याशी जोडतो, म्हणजे फॉर्मल स्कूलची जोडलेली नावं आहेत. हे बऱ्यापैकी जर्मन आहेत सगळे लोक. आणि यामध्ये सिमेल जे आहेत हे फार इम्पॉर्टंट याबद्दल बोलतायत. जॉर्ज सिमेल जे आहे, सोशोलॉजी शुड कन्फाइंड इट स्टडी टू फॉर्मल बिहेवियर इन्स्टेड ऑफ स्टडिंग ॲक्च्युअल बिहेवियर. आता यांचं एक जे यांचा एक ॲस्पेक्ट आहे, सिमेल जे आहेत सिमेल म्हणतायत की जे वेगवेगळ्या ह्युमन रिलेशनशिप्स आहेत त्याचा जो एक ठरलेला पॅटर्न आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे, त्याचा कंटेंट आपल्याला स्टडी नाही करायचा आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की देर इज अ फॉर्म टू ह्युमन रिलेशनशिप्स, सो दे आर इंटरेस्टेड इन द फॉर्म्स नॉट द कंटेंट. आता फॉर एक्झाम्पल एक वॉटर बॉटल आहे. आता वॉटर बॉटलचं एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर आहे
है ना. हे समजा फॉर एक्झाम्पल अशी मान्य करा की एक वॉटर बॉटल आहे, तिचं एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर आहे ना. तर ह्युमन जे इंटरॅक्शन्स आहेत ते पण असे स्ट्रक्चर्ड पॅटर्नमध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की हे जे स्ट्रक्चर आहे किंवा हे स्ट्रक्चर जे बदलत नसताना आपल्याला याची स्टडी करायला पाहिजे. पण याच्या आतमध्ये काय आहे की पाणी आहे, दूध आहे, काही असू शकतं इथे. तर हा त्याचा कंटेंट आहे ना. तर या कंटेंटमध्ये आपल्याला जायची गरज नाही, आपल्याला त्याच्या फॉर्मवर लक्ष द्यायचं आहे फक्त. ठीक आहे, तर फॉर्मल जो स्कूल आहे याचं म्हणणं आहे की एक ठरलेल्या गोष्टींवर एक स्पेसिफिक फील्डमध्ये आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि सोशलॉजीचा स्कोप तितपत आपल्याला लिमिटेड ठेवता आला पाहिजे. त्याच्याने काय होईल की आपण सोशलॉजीला एक वेगळं एक रूप देऊ शकतो. म्हणजे इतर सोशल सायन्सेस त्याच्यावर जास्त क्लेम करू शकणार नाही. म्हणजे सुरुवातीला काय आलं होतं की सोशलॉजी सायंटिफिक आहे की नाही आहे यावर फार प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते आणि लोक त्यावर क्रिटिसाइज करायचे. तर त्या अनुषंगाने यांनी ही त्यांनी आपल्या समोर हे ठेवलं होतं, त्यांनी एक प्रेझेंट केलं होतं की आम्ही एक स्पेसिफिक फील्डमध्ये काम करूया. ठीक आहे, तर फॉर्मल स्कूलचा हा ऍस्पेक्ट आहे. सिमेल, टॉनिज हे सगळे याच्याशी रिलेटेड आहे. जर्मन ती स्कूल आहे. ठीक आहे, अब सिंथेटिक मध्ये काय म्हणतायत ते बघा. सिंथेटिक स्कूल, समन्वयात्मक संप्रदाय. दर्खाइम यामध्ये, हॉबहाऊस आहेत, गिन्सबर्ग आहेत. ठीक आहे, आता एक जो आपली जी ही स्कूल आहे फॉर्मल स्कूल आहे त्याचा क्रिटिक गिन्सबर्ग देत आहेत. आता गिन्सबर्ग स्वतः आपले सिंथेटिक स्कूलचे आहेत म्हणून ते क्रिटिक त्याचं देत आहेत. ते काय म्हणतात, गिन्सबर्ग सेज दॅट कन्सेप्शन ऑफ प्युअर सोशलॉजी इज नॉट प्रॅक्टिकल ॲज नो सोशल सायन्स कॅन बी स्टडीड इन आयसोलेशन. नो सोशल सायन्स कॅन बी स्टडीड इन आयसोलेशन असं ते डायरेक्टली म्हणतात. याचा अर्थ काय झाला, सोशल सायन्सेस मध्ये वेगवेगळे जे सोशल सायन्स आहेत हे एकमेकांशी यांचं देवाणघेवाण नेहमी सुरू असते आणि तुम्ही कम्प्लिटली एक पर्टिक्युलर सोशल सायन्सला दुसऱ्यापासून वेगळं करू शकत नाही. जसं हिस्ट्री आणि सोशलॉजी असेल, सोशलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स असेल है ना, आणि सायकोलॉजी आणि सोशलॉजी असेल, तर काही ना काही एक रिलेशनशिप असतेच. तर सिंथेटिक स्कूल पण आपल्यासमोर तेच म्हणते की तुम्ही कम्प्लिटली त्याला वेगळं करू शकत नाही है ना. तर सिंथेटिक स्कूलचा आर्ग्युमेंट बघा काय, यामध्ये नावं तुमच्या लक्षात आली असेल, गिन्सबर्ग, सोरोकिन, दर्खाइम. ठीक आहे, हॉबहाऊस, ऑगस्ट कॉम जे आहेत हे सुद्धा आपल्या सिंथेटिक स्कूलमध्ये आहेत. आणि ऑगस्ट कॉम त्यांनी काय म्हटलंय की इट इज अ क्वीन ऑफ सायन्सेस, सोशलॉजी इज द क्वीन ऑफ सायन्सेस. असं का म्हटलेत ते, त्यांचं असं म्हणणं आहे की इट कॅन स्टडी बोथ रिझन्स फॉर कंटिन्युटी ऑफ सोसायटी अँड कंडिशन्स कॉन्ट्रीब्युटिंग टू सोशल चेंज. म्हणजे सोशलॉजी जो आहे हा एक मॉडर्न सायन्स आहे आणि पुढे जाऊन हा क्वीन ऑफ सायन्सेस म्हणण्यात येईल, कारण की त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी स्टडी करण्याची कॅपॅसिटी आहे की सोसायटी कंटिन्युटीमध्ये कशी राहते, स्टॅटिक कशी राहते आणि त्याच्यात बदल कसा होतो हे सुद्धा सोशलॉजी स्टडी करू शकते. ठीक आहे, तर दर्खाइमनी याला एक 3 वेगवेगळ्या याच्यामध्ये बघायचा प्रयत्न केला. दर्खाइम जे आहेत आपले, सोशल मॉर्फोलॉजी, सोशल फिजियोलॉजी, ना. सोशल मॉर्फोलॉजी मध्ये ते बघतायत की पॉप्युलेशन वगैरे याचे वेगवेगळे स्ट्रक्चर कसे आहेत, त्याचे फॉर्म्स कसे आहेत, ते दर्खाइम सोशल मॉर्फोलॉजीच्या संदर्भात आपल्याला सांगतायत है ना. त्यामध्ये तुम्ही डिव्हिजन ऑफ लेबरच्या याच्यामध्ये ते पॉप्युलेशन डेन्सिटी वगैरे या गोष्टींवर भर देतात. तर हा त्यांचा भाग झाला त्या गोष्टीकडे बघण्याचा, म्हणजे सिंथेटिक सेन्समध्ये बघण्याचा. त्यानंतर तुम्ही सोशल फिजियोलॉजी, त्यामध्ये ते वेगळे सोशल इन्स्टिट्यूशन्स कसे इव्हॉल्व्ह होत आहेत, जसं रिलिजन कसं इव्हॉल्व्ह होत आहे ना, त्यांच्या त्या आपल्या अरुंता टाईपच्या याच्यामध्ये स्टडीमध्ये आपल्याला ते दिसून येतं. तर दर्खाइम यांनी आपल्याला हे एक्सप्लेन केलेलं आहे की सिंथेटिक सेन्समध्ये कसं आपण सोशलॉजीकडे बघू शकतो. ठीक आहे, आणि एक तिसरा पॉईंट आहे जनरल सोशलॉजी, म्हणजे एम्स टू फॉर्म्युलेट जनरल सोशल लॉज. सोसायटीचे वेगवेगळे लॉज आपल्याला फॉर्म करता आलं पाहिजे, त्यांनी एक जनरल सोशलॉजीचा भाग त्याला दिला. हॉबहाऊस काय म्हणतायत, हे फार इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. हॉबहाऊसचं स्टेटमेंट, सिंथेटिक सेन्समध्ये द होल सोशल लाईफ ऑफ मॅन इज अ स्पियर ऑफ सोशलॉजी, इट्स रिलेशनशिप विथ अदर सोशल सायन्सेस इज ऑफ म्युच्युअल एक्सचेंज अँड स्टिम्युलेशन. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की जी एक इंडिव्हिज्युअलची किंवा सोसायटीचा जो एक भाग आहे, तर होल सोशल लाईफ ऑफ मॅन इज द स्टडी ऑफ सोशलॉजी. एक इंडिव्हिज्युअल, आता समजा एक इंडिव्हिज्युअल आहे तर तो वेगवेगळ्या पद्धतीने सोसायटीशी जुडलेला आहे है ना. त्याचा एक पॉलिटिकल बिहेवियर आहे,
त्याचं मॅरेजशी रिलेटेड काहीतरी त्याचा संबंध आहे, त्याचा किनशिपशी रिलेटेड काहीतरी त्याचं एक स्वतःचं ओपिनियन आहे किंवा तो त्याच्याशी जोडलेला आहे, त्याचं इकॉनॉमिक एक बिहेवियर आहे. तर होल सोशल लाईफ ऑफ मॅन इज द फील्ड ऑफ स्टडी इन सोशलॉजी अँड वी कॅनॉट सेपरेट इट फ्रॉम अदर सोशल सायन्सेस. ठीक आहे, तर सिंथेटिक स्कूलची आयडिया इथे तुमच्या लक्षात आली असेल. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ठीक आहे, आता जो एक स्कोप होता, मी तुम्हाला आधी सांगितलं की त्यांचा स्कोप जो आहे, सोशलॉजीचा स्कोप आहे, डायनेमिक आहे आणि एव्हर इव्हॉल्विंग आहे. वेगवेगळ्या टाइम पिरियडमध्ये तो बदलत गेला है ना. आता वेबर असतील तर त्यांनी मायक्रो जो ॲस्पेक्ट आहे तो घेऊन आलेत. म्हणजे एक मायक्रो सेन्समध्ये त्यांनी मिनिंग कसे डिराईव्ह करायचे, कुठल्याही ॲक्शन सोशल ॲक्शनमधून मिनिंग कसे डिराईव्ह करायचे हे त्यांनी बघितलं है ना. वर्स्टिहॅन वगैरे आयडियल टाईप्स ते आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. आणि हळूहळू जसं सोशलॉजी पुढे येत गेली तर नवीन नवीन गोष्टी ॲड होत गेल्या त्याच्या स्कोपमध्ये. ठीक आहे, तर पहिला जो ॲस्पेक्ट आहे तो अजून एक आपण बघूया तो आहे फेमिनिस्ट सोशलॉजी. आता पूर्वीचे जे आपले जितके आपले क्लासिकल थिंकर्स होते यांनी एक पुरुष प्रधान वेमध्ये त्या गोष्टीकडे बघितलं, म्हणजे त्यांचा एक मेल सेंट्रिक व्ह्यू होता है ना. तर फेमिनिस्ट सोशलॉजी त्यानंतर आली. त्यांनी काय म्हटलं की सोशल रियालिटी ही वेगवेगळे जे आपले जेंडर्स आहेत किंवा सेक्सेस आहेत यांनी वेगवेगळ्या सेन्समध्ये ते सोशल रियालिटी एक्सपिरियन्स करतात है ना. तर वुमेनची सोशल रियालिटी ही वेगळी असते. तर फेमिनिस्ट सोशलॉजीचा एक जन्म आपल्याला झालेला दिसतो आणि आपण डिटेलमध्ये आपल्या सिलेबसमध्ये पुढे फेमिनिझमवर किंवा फेमिनिस्ट सोशलॉजीवर आपण बोलणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर पोस्ट स्ट्रक्चरलिझम. ठीक आहे, आता पोस्ट स्ट्रक्चर, पहिले स्ट्रक्चरलिझम एक भाग होता. स्ट्रक्चरलिझम म्हणजे काय की एक पॅटर्न वेमध्ये सोसायटीचे स्ट्रक्चर्स आहेत आणि त्याचं मिनिंग जे आहे ते बदलत नसतं. म्हणजे कुठलेही आपलं जे सोशल स्ट्रक्चर आहे त्याचं एक ठरलेल्या पॅटर्न्स आहेत, त्याच्यातून ते बाहेर येत नाही, म्हणजे त्याचं काही नवीन मिनिंग त्यामध्ये बदलत नसतं. असं स्ट्रक्चरलिझमचा एक प्रवाह होता पहिले. आता त्यानंतर काय आलं, एक पोस्ट स्ट्रक्चरलिझम 1960s मध्ये आपल्याला दिसून आलं. त्यामध्ये जॅक्स डेरिडा असतील, म्हणजे यांनी काय म्हटलं की तुम्ही कुठल्याही गोष्टीचं इंटरप्रिटेशन तुम्ही लँग्वेजनी करता. तर लँग्वेज कशी आली किंवा लँग्वेजचा इम्पॅक्ट कसा आहे कुठल्या गोष्टीच्या इंटरप्रिटेशनमध्ये, त्यामध्ये त्यांचं योगदान आहे डेरिडाचं. त्यानंतर मायकल फोको आहेत. फोको काय म्हणतात की इन्स्टिट्यूशन्स लाईक प्रिझन्स, हॉस्पिटल्स, स्कूल शो इन्क्रीज्ड सर्वेलन्स है ना. या सगळ्या गोष्टी तुमच्या डेली लाईफवर परिणाम करतात. तर सर्वेलन्सचं त्यांनी एक अँगल आपल्याला दिला. तर हे पोस्ट स्ट्रक्चरलिझमचा भाग आहे, मायकल फोको वगैरे. पुढे वेगवेगळे टॉपिक्स येतील तेव्हा आपण हे फार सविस्तर घेणार आहोत है ना. त्यानंतर बघा पोस्ट मॉडर्निझम आलंय. मॉडर्निटीबद्दल आपण चर्चा केलेली आहे, पण आता पोस्ट मॉडर्निझमचा पण एक भाग सुरू आहे. पोस्ट मॉडर्निझमचं अँगल काय आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं आर्ग्युमेंट काय आहे. मॉडर्निटीमध्ये काय होतं की प्रत्येक गोष्टीबद्दलची रिझनिंग आपण शोधायचा प्रयत्न करायचो आणि आपण बघायचो की आपण ज्या काही इंटेलेक्च्युअल इन्क्वायरी आपण केली आहे, सायंटिफिक इन्क्वायरी आपण केली आहे, त्याचा समाजासाठी कसा फायदा होऊ शकतो आणि एक ऑब्जेक्टिव्ह सेन्समध्ये आपण ट्रूथकडे बघायचो. पोस्ट मॉडर्निझम तसं बघत नाही. त्यांनी असं एक त्यांचं आर्ग्युमेंट आहे की ती प्रत्येक गोष्टीकडे एक पर्टिक्युलर ट्रूथ नसणार आहे आणि प्रत्येक इंटरप्रिटेशन हे प्रत्येक व्यक्तीचं किंवा प्रत्येक प्रवाहाचं किंवा एक सोशल एक स्कूल ऑफ थॉट हा वेगळा असतो. ठीक आहे, तर पोस्ट मॉडर्निझमनी काय केलंय की एक इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आपल्या सोशलॉजिकल स्कोपमध्ये आणलेला आहे. हेल्थ असेल, एजिंग असेल, सोशलॉजी ऑफ एजिंग आपण बघतो पेपर 2 मध्ये आपल्याला त्याच्यावर प्रश्न आहे, म्हणजे टॉपिक आहे आपला. त्यानंतर तुम्ही सायबरनेटिक्स असेल, डेमोग्राफिक इश्यूज असतील, पॉप्युलेशनवर पण आपल्याला टॉपिक आपल्या याच्यामध्ये आहे है ना. त्यानंतर तुम्ही बघता की जॉन बॉड्रिलॅड हे फ्रेंच सोशलॉजिस्ट आहेत, यांनी एक नवीन आपल्याला एक कॉन्सेप्ट दिलेली आहे मास मीडियाबद्दल. काय म्हणतायत ते, मास मीडिया हे मास मीडिया शेप्स रियालिटी. आता पूर्वी आपले मार्क्स जे होतं, मार्क्सिस्ट सोशलॉजी काय म्हणायची की इकॉनॉमिक्स शेप्स सोशल रियालिटी. बट आता असं दिसतंय की मास मीडिया डिसाईड करतोय की सोशल रियालिटी कशी असायला पाहिजे. आजच्या काळामध्ये तुम्ही बघता की सोशल मीडिया असेल, टीव्ही चॅनल्स असतील, OTT प्लॅटफॉर्म असतील, हे काय करतायत वेगवेगळ्या पद्धतीने जो व्यक्ती जो एक कंटेंट कन्झ्युम करतो त्याची एक रियालिटी ते शेप करतायत है ना.
तर सोशल रियालिटी एका वेगळ्या सेन्समध्ये शेप होते. तर पूर्वी असं असायचं की इकॉनॉमिक जी आपली कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार आपली सोशल रियालिटी दिसायची, पण आता असं आहे की मास मीडिया डिसाईड करतोय की आपण कुठले पिक्चर्स बघतो, म्हणजे जे एक इमेजिंगचा जो इम्पॅक्ट आहे त्याच्याने आपल्यावर परिणाम होतो आणि आपली सोशल रियालिटी शेप होते. तर हे कोण जॉन बॉड्रिलॅर्ड आपल्याला सांगतायत आणि पोस्ट मॉडर्निस्ट थिंकर ते आहेत. ठीक आहे, तर स्कोप कशा पद्धतीने वाईड होत चाललाय हे आपण इथे बघत आहोत. त्यानंतर तुम्ही बघा आता डिजिटल सोशलॉजीचा पण एक ऍस्पेक्ट आपल्याला नवीन आता दिसतोय है ना. तर डिजिटल लाईफ किती इम्पॉर्टंट झालेली आहे किंवा डिजिटलायझेशनचा जो इम्पॅक्ट आपल्याला आजच्या घडीला दिसून येतो, डिजिटलायझेशन, डिजिटल सोशलॉजी. आता तुम्ही बघाल तर डिजिटल जे वर्ल्ड आहे, व्हर्च्युअल वर्ल्ड जे आहे त्याच्यामध्ये बरीचसे असे यंगस्टर्स असतील किंवा जेनझी पॉप्युलेशन असेल किंवा तुम्ही वेगवेगळे ग्रुप्स जे आहेत ते तुम्ही बघता, तर एक ऍक्टिव्हिजमचा भाग झाला. म्हणजे सोशल मुवमेंट्स वगैरे आजकाल आपण बघतो की ते पहिले ट्विटरवर सुरू होतात है ना. एक जो इम्पॅक्ट असतो म्हणजे तुम्हाला एक कलेक्टिव्हिजम जे आहे, कलेक्टिव्ह ऍक्शन जे आहे ते तुम्ही बघता तर ते इंटरनेटवर सुरू होतं. तर डिजिटल सोशलॉजीचा जो एक इम्पॅक्ट आहे तो आजच्या घडीला आपल्याला दिसतोय आणि तो एक ॲनालिसिसचा मुद्दा झालेला आहे आणि त्याच्यामुळे सोशलॉजीचा स्कोप अजून वाढत आहे है ना. तर डिजिटल सोशलॉजी वन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट है ना. नील सेल्युअन यांनी दिलेलं यांचं पुस्तकच आहे ते व्हॉट इज डिजिटल सोशलॉजी. ठीक आहे, तर याचं मेन स्ट्रीम होईल हे, पण आजकाल त्याच्यावर चर्चा सुरू आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल सोशलॉजी आहे है ना. एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे ॲस्पेक्ट आहेत, आता आपण बघतो की एन्व्हायरमेंटल जे प्रोटेस्ट होतात किंवा मुवमेंट्स वगैरे होतात तर त्याच्यावर खूप जास्त परिणाम आपल्याला दिसून येतो सोसायटीमध्ये है ना. कधी कधी असतं की वुमेन सेंट्रिक मुवमेंट असतात एन्व्हायरमेंटशी रिलेटेड, त्यामध्ये आपण बघतो की काही पॉलिटिकल पण हे असतं, क्रोनी कॅपिटलिझम वगैरे हे सगळे ॲस्पेक्ट पण त्यात असतात. तर तो एक आपल्याला एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जो ॲस्पेक्ट आहे तो आपण आपल्याला दिसून येतो. ग्लोबलायझेशन वगैरेशी रिलेटेड जे मुद्दे असतात, ठीक आहे, तर ते एन्व्हायरमेंटल सोशलॉजीमध्ये आपल्याला दिसतं. त्यानंतर क्लिनिकल सोशलॉजी पण एक भाग आहे. ठीक आहे, आता हेल्थ इंटरव्हेन्शन्स जे आहेत की वर्किंग प्रोफेशनल जे आहेत हेल्थ केअरशी रिलेटेड, तुम्ही पॅन्डेमिकमध्ये बघितलं असेल, म्हणजे एक पॅन्डेमिक सोशलॉजी सुद्धा एक आहे, मी ते दिलेलं नाही आहे पण पॅन्डेमिक सोशलॉजी पण आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय दिसतं की जे वेगवेगळे हेल्थ केअर प्रोफेशनल्स आहेत म्हणजे हेल्थ कॅम्पेनशी रिलेटेड वगैरे विविध जे ग्रुप्स क्रिएट झालेत त्यांच्याशी रिलेटेड पण एक सोशलॉजी आहे है ना. तर दॅट इज क्लिनिकल सोशलॉजी. तर इतके सगळे भाग आपण स्कोपच्या माध्यमातून आपण बघतो आणि हे जेव्हापासून आपले अर्ली थिंकर्स होते म्हणजे सुरुवातीचे जे आपले ऑगस्ट कॉम्ट वगैरे आहेत त्यांच्यापासून तर आतापर्यंत पोस्ट मॉडर्न थिंकिंग किंवा हे नियरेस्ट जे आहेत आत्ताचे यामध्ये डिजिटल सोशलॉजी, एन्व्हायरमेंटल सोशलॉजी हे सगळे असतील, तर स्कोप किती डायनॅमिक आहे आणि किती वाईड आहे हे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. जर तुम्हाला प्रश्न आला किंवा एक प्रश्न असेल की डिस्कस द स्कोप ऑफ सोशलॉजी, तर पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तुम्हाला त्या तुमच्या आन्सरमध्ये ते लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढे आपण बघू सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशलॉजी, समाजशास्त्राचा अभ्यास विषय. सब्जेक्ट मॅटर जे असतं है ना, आता कुठलाही जो एक पर्टिक्युलर सब्जेक्ट असतो त्याचा सब्जेक्ट मॅटर असायला पाहिजे. आता केमिस्ट्री वगैरे तुम्ही स्टडी करता तर त्यात केमिकल्स आहेत, फिजिक्समध्ये मॅटर आहे है ना, त्याच्या अराउंड ते त्याचं एक सब्जेक्ट मॅटर असतं पर्टिक्युलर एका विषयाचं. तर सोशलॉजीमध्ये असे वेगवेगळे सब्जेक्ट मॅटर काय आहे, तर आपण बघतो की सोशल रिलेशनशिप्स असतील, सोशल रिलेशनशिप्स आपण बघतो. इंडिव्हिज्युअल आणि कम्युनिटीमध्ये एक रिलेशनशिप आहे, इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल रिलेशनशिप आहे है ना, वेगवेगळ्या समूहाची रिलेशनशिप आहे, या सगळ्यांचा आपण स्टडी करू शकतो है ना. तर हा एक महत्वाचा भाग सोशल रिलेशनशिप्स आपण बघतो. त्यानंतर आपल्याला बघता येईल सोशल प्रोसेसेस आहेत. वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, असोसिएटिव्ह प्रोसेस असतील किंवा डिसोसिएटिव्ह प्रोसेस असतील, कॉन्फ्लिक्ट वगैरे आपण बघतो, कॉपरेशन आपण सोसायटीमध्ये बघतो, तर ते पण आपण स्टडी करतो है ना. त्यानंतर सोशल चेंज आपण बघतो, आपल्याला तर आपला एक टॉपिकच आहे
10वा टॉपिक जो आहे तो सोशल चेंजशी रिलेटेड आहे ना. सोशल चेंज, सोसायटीच्या स्ट्रक्चरमध्ये काही महत्त्वाचे बदल घडले तर आपल्याला सोशल चेंज दिसून येतो. तर त्याच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत सोशल चेंजच्या टॉपिकमध्ये, आपण ते बोलूया. तर सब्जेक्ट मॅटरमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. रिलेशनशिप्स असतील, प्रोसेस असतील, सोशल चेंज असेल, सोशल प्लॅनिंग असेल, सोशल कंट्रोल असेल. आता कुठल्याही सोसायटीचे काही व्हॅल्यूज असतात किंवा काही नियम असतात, नॉर्म्स असतात. त्या नॉर्म्सला, व्हॅल्यूजला मेंटेन करण्यासाठी सोशल कंट्रोल हा ॲस्पेक्ट आपल्याला दिसून येतो. तर सोशल कंट्रोल पण आपण स्टडी करतो. हे ब्रॉड थीम्स आहेत. पुढे जाऊन आपण बघू की वेगवेगळ्या थिंकर्सने कशा पद्धतीने या थीम्सच्या अराउंड आपली सोशलॉजी दिली आहे किंवा आपल्या थेरीज दिल्या आहे. तर सब्जेक्ट मॅटर आपल्याला या सेन्समध्ये आपल्याला पकडता येईल किंवा समजता येईल. ठीक आहे. सोशल ग्रुप्स असतील, सोशल ग्रुप्सची पण स्टडी आपण सोशलॉजीमध्ये करतो. सोशल इन्स्टिट्यूशन्सची आपण करतो है ना. रिलिजन, पॉलिटिकल सिस्टम, एज्युकेशनल सिस्टम, या सगळ्यांचा आपण सोशल इन्स्टिट्यूशन्समध्ये स्टडी करतो. वेगवेगळे सोशल ग्रुप्स आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सोशल प्रोसेसेस, मी आता जे सांगितलं, सोशल चेंज, सोशल कंट्रोल, सोशल प्लॅनिंग, म्हणजे समाजासाठी काही प्लॅनिंग जी आपण करतो. तर आपल्या आयडिया ऑफ प्लॅनिंग वगैरे आपल्या पेपर 2चं पार्ट आहे. पेपर 2 मध्ये आपल्या इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये प्लॅनिंग वगैरेशी रिलेटेड, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आपण पेपर 2 मध्ये बघतो. तर ते सुद्धा सोशलॉजीच्या सब्जेक्ट मॅटरमध्ये येतं है ना. हे स्कोप आणि सब्जेक्ट मॅटर मी थोडं याच्यासाठीच वेगळं करून सांगितलंय, कारण की त्याच्यात तुमची क्लॅरिटी आली पाहिजे. ठीक आहे. तर लक्षात राहील एवढं. ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा एलॅबरेटिव्हली तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे आणि तुम्हाला ते एक समजून सांगता आलं पाहिजे, तरच ते तुमच्या पेपरवर तुमचं ते दिसून येईल है ना. पुढे बघा. हा, आता हे जे आपले थिंकर्स आहेत, मेजर थिंकर्स आहेत, यांनी सब्जेक्ट मॅटरला कसं बघितलं. दर्खाइम यांनी काय केलं, दुर्खैम किंवा दर्खाइम यांनी काय केलं, सोशल फॅक्ट्स मध्ये याला बघितलं सब्जेक्ट मॅटरला है ना. सोशल फॅक्ट, सुसाईडला एक सोशल फॅक्ट म्हणून ते बघतात, रिलिजनला सोशल फॅक्ट म्हणून ते बघतात है ना. त्याची डेफिनेशन आहे प्रॉपर. आपण सोशल फॅक्ट आणि ते सगळं दर्खाइम आले की डिटेलमध्ये घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही बघा, पार्सन्सने ऍक्शन सिस्टमचं आपल्याला दिलेलं आहे, थेरी दिलेली आहे है ना. AGIL वगैरे ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. पॅटर्न व्हेरिएबल त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते आपण बघणार आहोत. त्यानंतर रॅडक्लिफ ब्राऊन असतील, त्यांचं आहे पॅटर्न्स ऑफ सोशल इंटरॅक्शन, त्यांनी स्ट्रक्चर केलेले, त्यामध्ये आपण बघतो. मार्क्स आपण कोणत्या सेन्समध्ये सब्जेक्ट मॅटर बघतो मार्क्सचा, काय असतो तो, डायनेमिक्स ऑफ फोर्सेस अँड रिलेशन्स ऑफ प्रोडक्शन. फोर्सेस अँड रिलेशन्स ऑफ प्रोडक्शन आपण मार्क्सच्या सेन्समध्ये बघतो है ना. तर वेगवेगळे जे आपले थिंकर्स आहेत, जे आपले सोशलॉजीशी रिलेटेड थिंकर्स आहेत, यांनी सब्जेक्ट मॅटर आपलं या गोष्टींनी निवडलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्या थेरीज त्यांनी दिलेले आहे. हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. जेव्हा आपले टॉपिक येतील त्यावेळेला आपण हे बघणार आहोत. ठीक आहे. पुढचा भाग आता आपण सोशलॉजीच्या इमर्जन्सची स्टोरी आपण बघितली ऑलरेडी. त्यावर एक प्रश्न सुद्धा लिहिला, 2 प्रश्न आपण त्यावर लिहिले. त्यानंतर आपण आता सोशलॉजीचा स्कोप काय आहे किंवा त्याचं नेचर कसं आहे किंवा त्याचं सब्जेक्ट मॅटर काय आहे ते सुद्धा आपण बघितलं. ते एक ब्रॉड सेन्समध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे की सोशलॉजीमध्ये नेमकं काय आहे. हा पहिला टॉपिक हा इंट्रोडक्टरी टॉपिक आहे. त्याच्यामध्ये सोशलॉजीची प्रिव्हियस स्टोरी आणि त्याच्या सब्जेक्टशी रिलेटेड काय गोष्टी आहेत त्या आपल्याला या टॉपिकमध्ये दिसत आहेत. आता पुढे एक जो त्यामध्ये भाग आहे तो आहे सोशलॉजीचा बाकी जे सोशल सायन्सेस आहेत याच्याशी कंपॅरिझन है ना. तर इतर जे सोशल सायन्स, हिस्ट्री असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, सायकोलॉजी असेल, अँथ्रोपॉलॉजी असेल, या सगळ्यांशी रिलेटेड त्यांचं जे एक रिलेशनशिप आहे ती आपल्याला इथे बघायची आहे. तर हे सगळे जे सब्जेक्ट्स आहेत किंवा दुसरे सोशल सायन्सेस याच्याशी रिलेटेड डायरेक्ट प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये दिसून येतो. तर याच्यामध्ये एक गोष्ट यात सांगायची झाली तर तुम्ही जो कुठला 2 आपले समजा आहेत सब्जेक्ट्स आहेत, समजा सोशलॉजी आणि हिस्ट्री आहे, तर आपल्याला काय माहिती पाहिजे, म्हणजे जेव्हा कधी असे प्रश्न येतील तर एक पॅटर्न आपल्याला समजलेला पाहिजे की आपण याला कसं डील करू शकतो. तर यामध्ये 2-3 गोष्टी आपल्या लक्षात असायला पाहिजे. एक असतात की सिमिलॅरिटीज काय आहेत, दुसरं काय डिफरन्सेस काय आहेत, किंवा कॉन्व्हर्जन्स किंवा डायव्हर्जन्स आपण म्हणू शकतो है ना.
कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्सचा ऍस्पेक्ट आपल्याला दिसून येतो. आता गरजेचं नाही की फार प्रॉपर सेपरेशन आपल्याला दिसून येईल, है ना. डायव्हर्जन्स सुद्धा असतं वेगवेगळ्या याच्यामध्ये, डायव्हर्जन्स आहेच, है ना, आणि कॉन्व्हर्जन्स पण आपल्याला दिसून येतं. तर हे जेव्हा आपण दोन सब्जेक्ट्स वेगवेगळे आपण स्टडी करतो किंवा त्याचं कंपॅरिझन करतो, तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि तिसरा एक भाग आहे की कुठले थिंकर्स जे दोन्ही जे आपले सोशल सायन्सेस याच्याशी जोडल्या जातात असे थिंकर्सची नावं आणि त्यांनी दिलेल्या स्टडीज हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तेव्हा कुठे मग ते आपण त्याचं प्रॉपर आन्सर आपण लिहू शकतो. ठीक आहे. आणि सोपं आहे, काही त्यामध्ये तितकं फार रॉकेट सायन्स नाही आहे, समजण्यासारखं येते, जास्त टफ आपल्याला त्यामध्ये दिसत नाही. ठीक आहे. पुढे बघा. हा, आता सोशलॉजी आणि हिस्ट्री आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता जी हॉवर्डचं हे स्टेटमेंट आहे, आता यावर वारंवार काहीतरी हा स्टेटमेंट पकडून प्रश्न येत राहतो. तर तो स्टेटमेंट काय आहे, जी हॉवर्डचा हिस्ट्री इज पास्ट सोशलॉजी अँड सोशलॉजी इज प्रेझेंट हिस्ट्री. इतिहास हा भूतकाळातील समाजशास्त्र आहे आणि समाजशास्त्र हे वर्तमान काळातील इतिहास आहे. समाजशास्त्र हा वर्तमान काळातील इतिहास आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे याच्यावर प्रश्न येत असतात. आणि याचा अर्थ काय आहे नेमका, की हिस्ट्री जी आहे ही पास्टमध्ये झालेले जे इव्हेंट्स आहेत, पास्ट इव्हेंट जे आहेत आपल्या फ्रीडम स्ट्रगलशी रिलेटेड असतील किंवा कुठल्याही हिस्टॉरिकल इव्हेंटशी रिलेटेड असतील, त्याचं जे अनालिसिस आहे ते आपण सोशलॉजीमध्ये बघतो, है ना. आणि प्रेझेंट सेन्समध्ये आजच्या ज्या घडीला जे रिसंट इव्हेंट झालेले आहेत त्याचं अनालिसिस जे आहे ते आपण सोशलॉजीमध्ये बघतो. तर ही जी रिलेशनशिप आहे एकमेकांशी ती आपल्याला स्टडी करायची आहे. सोशलॉजी आणि हिस्ट्रीच्या अँगलमध्ये ती आपल्याला त्यामध्ये दिसून येते. ठीक आहे. आता याचं डिफरन्सेस किंवा एक पॉइंट्स आपण इथे बघणार आहोत. हिस्टोरियन स्टडी द पास्ट अँड सोशलॉजिस्ट आर मोर इंटरेस्टेड इन द कंटेम्पररी पास्ट. और म्हणजे कंटेम्पररी सेन्समध्ये सोशलॉजिस्ट जास्त इंटरेस्टेड असतात. ठीक आहे. आपण बघितलं की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर जे वेगवेगळ्या थेरीज, मार्क्स असतील, दरखाईम असतील, वेबर असतील, यांनी त्या प्रेझेंट सेन्समध्ये दिलेल्या थेरीज आहेत. जरी आपल्याला त्यांच्या कामामध्ये त्याचं रिफ्लेक्शन किंवा डेटा असेल, फॅक्ट असतील, हे त्यांनी पास्टमधून घेतले, पण त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला त्यांच्या कंटेम्पररी टाईममध्ये आपल्याला दिसून येतं, है ना. तर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमध्ये जर वेगवेगळ्या याच्यात आपण बघतो की लेबर आहे त्यांचं एक शोषण त्या ठिकाणी होत आहे किंवा एलिनेशन आपल्याला दिसून येतं, तर ते त्या गोष्टीचा स्टडी तिथे करत आहेत. पण ॲट द सेम टाइम ते हिस्टोरिकल मटेरियलिझमच्या थेरी पण आपल्याला मार्क्स देत आहेत, ते पास्टमध्ये सुद्धा जात आहेत, है ना. तर हिस्ट्रीची आणि सोशलॉजीची रिलेशनशिप आपल्याला आपल्या स्टडीमध्ये ती तशी दिसून येते. ठीक आहे. पुढे बघा. हिस्टोरिकल अकाउंट्स ऑफ फिनॉमिना लाईक इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन हॅव सर्व्ड ॲज हा, ठीक आहे, हेच मी आता बोललो. हा एक स्टेटमेंट आहे. रॉबर्ट टी पार्क हे जे आहेत सोशलॉजिस्ट आहेत त्यांनी दिलेला स्टेटमेंट आहे. हिस्ट्री इज द कॉन्क्रीट सायन्स ऑफ ह्युमन एक्सपिरियन्स, है ना. हिस्ट्री इज अ कॉन्क्रीट सायन्स ऑफ ह्युमन एक्सपिरियन्स अँड ह्युमन नेचर अँड सोशलॉजी इज द ॲब्स्ट्रॅक्ट सायन्स ऑफ सोसायटी, है ना. हिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण डिस्क्रिप्शन बघतो किंवा कुठला इव्हेंट झालेला असला तर आपण डिस्क्रिप्शन बघतो, तर त्याच्यात पिनपॉईंट डिटेल्स असतात की या दिवशी इतकी लोकं मारल्या गेली किंवा या लोकांसोबत या टाईमला असं झालं होतं की या युद्धामध्ये ह्या गोष्टी घडल्या. तर त्यात फार पिनपॉईंट डिटेलिंग तिथे असते. इट इज अ कॉन्क्रीट सायन्स, है ना. पण सोशलॉजीमध्ये तसं नाही आहे. इट इज अ जनरलायझिंग अँड ॲट द सेम टाइम इट इज अन ॲब्स्ट्रॅक्ट सायन्स. त्याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्शन आहे. आता दरखाईमनी, वेबरनी यांनी आपल्या थेरीज दिल्या, पण यांनी तिथे जाऊन बघितलेलं नव्हतं ना. त्यांनी एक त्या गोष्टी जुळून आणल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी सोसायटीशी रिलेटेड त्यांचं अनालिसिस दिलं, है ना. तो इट इज अन ॲब्स्ट्रॅक्ट सायन्स. आणि रॉबर्ट टी पार्कचं हे जे स्टेटमेंट आहे ते हिस्ट्री आणि सोशलॉजीच्या डिफरन्समध्ये द्यायला तुम्हाला फार कामाचं हे ठरणार आहे, है ना. तर आपण जितकं इथे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे लक्ष देतोय तितकं आपल्याला पॉईंट्स पण गोळा करता आले पाहिजे. इट्स नॉट ॲज इफ की तुम्हाला समजलं आणि तुम्ही काहीतरी लिहून आले, नाही. रॉबर्ट टी पार्कचं नाव महत्वाचं आहे. इकडे जी हॉवर्ड काय म्हणतायत हिस्ट्री पास्ट सोशलॉजी, सोशलॉजी प्रेझेंट हिस्ट्री, हे पण तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढे बघा. दरखाईमचं पण एक योगदान होतं. सुरुवातीला त्यांनी जे एक हिस्टॉरिकल स्कूल होती तिकडे, त्यांचं तिथे योगदान आपल्याला दिसून येतं. तिथे पण आपण सोशलॉजी आणि हिस्ट्रीचं एक जुळलेलं एक हे बघतोय, म्युच्युअल एक्सचेंज आपण बघतोय. ठीक आहे. मार्क्स हिस्टॉरिकल मटेरियलिझमची थेरी देतात. मी आता तुम्हाला जे बोललो, इंडोलॉजी ॲज फॉलोड बाय जी एस घुरे अँड लुई डुमॉन्ट इन्क्लूड द स्टडी ऑफ हिस्ट्री. पेपर 2 मध्ये इंडोलॉजी आहे किंवा लुई डुमॉन्टचे स्टडीज आहेत. ह्या सगळ्यांसाठी पण हिस्ट्रीचा तितकाच वापर झालेला आहे. ठीक आहे. पुढे बघा. रॅडक्लिफ ब्राऊन सुद्धा म्हणतात की सोशलॉजी इज नोमोथेटिक, हिस्ट्री इज इडिओग्राफिक, है ना. इन अदर वर्ड सोशलॉजी इज ॲनालिटिकल अँड जनरलायझिंग वाईल हिस्ट्री इज डिस्क्रिप्टिव्ह अँड पर्टिक्युलरायझिंग. हिस्ट्री काय करते? हिस्ट्री इज डिस्क्रिप्टिव्ह,
पर्टिक्युलरायझिंग म्हणजे एक पर्टिक्युलर इव्हेंट बद्दल ते जास्त बोलतात, डिटेलिंग आहे. ठीक आहे. सोशलॉजीमध्ये तसं नाही, इट हॅज अ जनरलायझिंग टेंडन्सी. ठीक आहे. सो दिस इज इडिओग्राफिक आहे. ठीक, आणि ते नोमोथेटिक आहे. ठीक आहे. सोशोलॉजी विदाउट हिस्ट्री इज रूटलेस अँड हिस्ट्री विदाउट सोशोलॉजी इज फ्रूटलेस. आता हे स्टेटमेंट डायरेक्टली असंच विचारलं जातं. जॉन सेली यांनी दिलेलं हे स्टेटमेंट आहे, डायरेक्टली असंच विचारलं जातं की सोशोलॉजी विदाउट हिस्ट्री इज रूटलेस, है ना. हाच प्रश्न आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर डिफरन्सेस आता आपण जे बघितले, पास्ट आणि प्रेझेंटची स्टडी आहे. इडिओग्राफिक वर्सेस नोमोथेटिकचे आता मी सांगितलं. डिस्क्रिप्टिव्ह वर्सेस नॉर्मेटिव्ह, कॉन्क्रीट डिटेल्स वर्सेस कॅटेगरायझेशन अँड जनरलायझेशन. इकडे पर्स्पेक्टिव्ह ऑफ टाइम आहे, तिकडे पर्स्पेक्टिव्ह ऑफ इंटरॅक्शन्स आहे, रिलेशन्स आहे. हिस्ट्री टाइमच्या सेन्समध्ये आपण बघतो, इकडे रिलेशनशिप्स आहेत. आपण सब्जेक्ट मॅटरमध्ये बघितलंय ते. ठीक आहे. आता आजकाल आपण बघतो की हिस्ट्री आणि सोशोलॉजीचा जो ऍस्पेक्ट आहे हा मर्ज होतोय, है ना. प्रेझेंट सेन्समध्ये जे आपण सोशोलॉजी बघतो त्याला पण एक हिस्टॉरिकल टच आहे, आणि प्रिव्हियस जे हिस्टॉरिकल इव्हेंट्स आहेत त्याला पण सोशोलॉजिकल अनालिसिस केल्या जात आहे आजकाल. तर त्याच्यातून आपल्याला दिसतं की देर इज अ कॉन्व्हर्जन्स अँड द बाउंड्री इज ब्लरिंग, म्हणजे एक ब्लरिंग आपल्याला दिसते त्याच्या बाउंड्रीमध्ये. ठीक आहे. सो दिस पॉइंट्स नीड्स टू बी हायलाइटेड. आता तुम्हाला हा पॉइंट कुठे कामा येईल, जेव्हा तुम्ही कन्क्लुजन वगैरे देताय तर तुम्ही सांगा की आजकाल असं तितका डिफरन्स राहत नाहीये, जवळजवळ येत आहेत दोन्ही सोशल सायन्सेस, हिस्ट्री आणि सोशोलॉजी, है ना. सो द डिस्टन्स बिटवीन देम इज ब्लरिंग. एक ब्लरिंग आपल्याला दिसून येत आहे, ब्लर होत आहे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे. त्यानंतर लास्ट पॉइंट हा फार कन्क्लुजनसाठी बेस्ट यांचं वाक्य आपल्याला यूज करता येईल. द मोर सोशोलॉजिकल हिस्ट्री बिकम्स अँड द मोर हिस्टॉरिकल सोशोलॉजी बिकम्स द बेटर इट इज. जितका अधिक समाजशास्त्रीय इतिहास होईल आणि जितका अधिक ऐतिहासिक समाजशास्त्र होईल तितके बरे. परफेक्ट कन्क्लुजन आहे. जेव्हा तुम्हाला याच्याबद्दल लिहायचं आहे, खूपच व्यवस्थित, अगदी व्यवस्थित कन्क्लुजन आपल्याकडे आहे. कोण बनतंय? E.H. कार. E.H. कार यांनी दिलेले हे स्टेटमेंट आहे. ठीक आहे. लक्षात राहिले सोशोलॉजी आणि हिस्ट्रीचा जो रिलेशनशिप आहे. ठीक आहे. पुढचा जो आहे आपला टॉपिक तो आहे सोशोलॉजी अँड इकॉनॉमिक्स. आता काय तुम्हाला काय सांगता येईल याच्याबद्दल? आता मी तुम्हाला तिकडे सांगितलं, पण थोडंसं एक स्वतःचं पण आपण डोकं लावू शकतो. इकॉनॉमिक्स कशावर फोकस करतं? प्रोडक्शन, कन्झम्पशन, है ना, डिस्ट्रीब्युशन. मार्केट वगैरे या सगळ्यांचा स्टडी आपण बघतो जो इकॉनॉमिक्समध्ये आहे. सोशोलॉजी इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी. इट इन्क्लूड्स मच मोर दॅन व्हॉट इज देअर इन इकॉनॉमिक्स, है ना. इट इन्क्लूड्स मेनी अदर थिंग्स. इट इन्क्लूड्स पॉलिटिकल ॲस्पेक्ट्स ऑल्सो. इट हॅज अ व्हेरी वास्ट अँड ब्रॉड ॲस्पेक्ट्स ऑफ कव्हरिंग. इट स्कोप इज क्वाईट वाईड, है ना. हे आपण सोशोलॉजीच्या संदर्भात बघतो. ठीक आहे. पण आपण जर विचार करायचा प्रयत्न केला तर हे दोन्ही जुळतात कसे? सोशोलॉजी आणि इकॉनॉमिक्स कुठे ना कुठेतरी जुळत असतील, है ना. तर तुम्ही बघितलं असेल की आपले अमर्त्य सेन वगैरे आहेत, वेलफेअर इकॉनॉमिक्स. वेलफेअर इकॉनॉमिक्स मध्ये काय सोशोलॉजी आणि इकॉनॉमिक्स जवळ येते. कॅपॅबिलिटी अप्रोच हे देत आहेत अमर्त्य सेन, है ना. आणि तुम्ही बघाल की कुठल्याही सोसायटीमध्ये जर का स्थिरता नसेल किंवा स्टेबिलिटी नसेल तर तिथलं इकॉनॉमिक्स पण तसं वर्क करत नाही, है ना. तिथले इकॉनॉमिक इश्यूज खूप जास्त क्रोनिक होऊन जातात. तुम्ही वेस्टर्न आफ्रिकामध्ये जे तुम्ही बघितलं पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे, सोशल फार एनार्की तिथे आहे, तर तिथे आपल्याला दिसतं की इकॉनॉमिक्सचं पण तितकाच प्रॉब्लेम आहे, है ना. तो इकॉनॉमिक्स कॅनॉट बी स्टडीड इन आयसोलेशन. इट रिक्वायर्स सोशोलॉजिकल अनालिसिस. इकॉनॉमिक्सला तुम्ही वेगळं स्टडी करू शकत नाही, त्याला एकदम वेगळ्या सेन्समध्ये त्याला आयसोलेशनमध्ये स्टडी करता येत नाही. ठीक आहे. तर आपण आता पॉईंट्स बघूया अजून काय काय. एक कन्स्पिक्युअस कन्झम्पशनचा ऍस्पेक्ट होता. कन्स्पिक्युअस कन्झम्पशन वेबलेनचा आहे हा. आता याच्याशी रिलेटेड मी iPhone 17 जेव्हा आला त्यावेळेला बरेच असे मुद्दे घडले होते की खूप जास्त लोक त्याच्या लाईन वगैरे लागलेली,
खूप जास्त त्याच्या मागे धावत होते. तर ती जी एक लोकांमध्ये एक फार उत्सुकता होती किंवा एक क्रेज होता, तर ते जरीही इकॉनॉमिक बिहेवियर असेल त्याच्या मागे एक सोशल ॲस्पेक्ट होता. जास्तीत जास्त तुम्हाला ॲक्युमुलेट करायचं आहे किंवा नव्यातली नवी गोष्ट तुम्हाला घ्यायची आणि त्याच्याशी रिलेटेड आपला सोशल स्टेटस आपल्याला समाजामध्ये दाखवायचा आहे, हा त्याच्या मागचा वन ऑफ द उद्देश होता, अपार्ट फ्रॉम की तो फक्त एक फोन आहे. तर वेबलेन यांनी दिलेली कॉन्स्पिकस कन्झम्पशनची जी थिअरी आहे ही सुद्धा आपल्याला काय दाखवते की सोशलॉजी आणि इकॉनॉमिक्स हे एकमेकांमध्ये त्यांचं एक इंटरसेक्शन आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. ठीक आहे, आता आपण पॉइंट्स बघूयात अजून. ठीक आहे, हे बेसिक यांचं आहे की स्टडी ऑफ प्रोडक्शन वगैरे सोशलॉजीमध्ये ऑल ॲस्पेक्ट्स आहेत. सुरुवातीचे जे आपले सोशलॉजी, आता दरखाईमने काय केलं की डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे याचं एक सोशलॉजिकल ॲनालिसिस आपल्याला दिलं ॲज अ सोशल फॅक्ट है ना. पण जे ॲडम स्मिथ आहेत, हे इकॉनॉमिस्ट आहेत मोठे, यांनी याला एक फक्त इकॉनॉमिक एक्सप्लेनेशन दिलं. म्हणजे प्रोडक्टिव्हिटीच्या सेन्समध्ये त्यांनी बघितलं की डिव्हिजन ऑफ लेबर झालं तर जास्त प्रोडक्टिव्हिटी आपल्याला करता येईल, म्हणजे कुठलंही काम आपल्याला व्यवस्थित करता येईल. पण डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे याचा एक सोशल अँगल कोणी दिला आपल्याला? दरखाईमनी दिला. दरखाईम काय बोलले की सोशल सॉलिडॅरिटीशी त्यांनी त्याला जोडलं डिव्हिजन ऑफ लेबरला. मेकॅनिकल सॉलिडॅरिटी, ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी बद्दल ते बोलतात है ना. तर एक फार वेगळं एक्सप्लेनेशन आपल्याला त्या एका इकॉनॉमिक सो कॉल्ड इकॉनॉमिक कॉन्सेप्टचं आपल्याला दिसून येतं सोशलॉजीमध्ये. तर हा एक प्राईम डिफरन्स आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, त्यानंतर ठीक आहे, आता मार्क्सिस्ट जे आहेत आपले हे एक इकॉनॉमीला प्रायमरी समजतात. प्रायमरी सेन्समध्ये ते इकॉनॉमीला समजतात की इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्टली शेप्स द सुपरस्ट्रक्चर. हिस्टॉरिकल मटेरियलिझमची जी थेरी आहे त्याच्यावर ते बोलतात की प्रायमरी जे आहे ते इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्त्वाचं आहे. त्याच्याशीच रिलेटेड जी वरची आपली जी सुपरस्ट्रक्चरमध्ये गोष्टी आहेत, लॉ आहे, फॅमिली आहे, सिनेमा आहे, सगळं आहे, ते सगळं कशाने शेप होतं? जे इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं कसं आहे त्याच्यानी शेप होतं. ठीक आहे, आता डिफरन्सेस काय आहे की हे इकॉनॉमिक्स वगैरे छोटं आहे, हे ब्रॉड आहे. आपलं इकॉनॉमिक व्हेरिएबल्स असतात, इकडे आपल्याकडे सोशल व्हेरिएबल्स असतात. सिस्टमॅटिक आहे, आपल्याकडे काही टेक्निकल सोल्युशन्स वगैरे नसतात. यांचे लॉज मे बी युनिव्हर्सल, आपले लिमिटेड जनरलायझेशन असतात. यांचा डिमांड अँड सप्लाय वगैरेचा जो लॉ आहे तो मोस्टली युनिव्हर्सलीच बघितला जातो इकॉनॉमिक्सचा. आपल्याकडे तसं काही नाही आहे, आपल्याकडे लिमिटेड जनरलायझेशन्स आहे. ते बेसिक डिफरन्सेस आहेत, याच्यामध्ये काही तितकं समजण्यासारखं नाही आहे. आता आपण बघतोय की ब्रँच ऑफ सोशलॉजी कॉल्ड इकॉनॉमिक सोशलॉजी, ही सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणजे यामध्ये तुम्ही बघाल की जेंडर बजेटिंग असेल, फेमिनिस्ट जो ॲस्पेक्ट आहे इकॉनॉमीचा. आता तुम्ही बघाल की जे हाऊसहोल्ड वर्क आहे, डोमेस्टिक लेबर जे आहे, हे अनपेड असतं. तर याच्यामध्ये एक सोशलॉजी आणि इकॉनॉमिक्सचा भाग आपल्याला दिसून येतो. जेंडर बजेटिंगचा जो एक अँगल आहे, आपल्या इथे जेंडर बजेटिंग आपण करतो. तर इथे सुद्धा आपल्याला दिसून येतं की इकॉनॉमिक्स आणि सोशलॉजीचे जे ॲस्पेक्ट्स आहेत, कारण जेंडरचे जे ॲस्पेक्ट आहेत ते आपल्याला जवळून दिसून येतात यामध्ये है ना. तर इथे सुद्धा एक आपलं कॉन्व्हर्जन्स आपल्याला इकॉनॉमिक्स आणि सोशलॉजीच्या माध्यमातून किंवा दोन्हीच्या रिलेशनमध्ये आपल्याला ते सापडतं. ठीक आहे, पेरी बोर्डू जे आहेत, आता यांचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. हे तुम्ही जर का तुम्हाला कळालं तर मी ऑलरेडी ज्या गोष्टी बोललोय ते तुम्हाला समजेल. अ ट्रू इकॉनॉमिक सायन्स वुड लुक ॲट द कॉस्ट ऑफ द इकॉनॉमिक, नॉट ओनली ॲट द कॉस्ट दॅट कॉर्पोरेशन्स आर कन्सर्न विथ, बट ऑल्सो क्राईम, सुसाइड्स अँड सो ऑन. सो इकॉनॉमिक कॅल्क्युलेशन कॅन नेव्हर लिव्ह सोशल कॅल्क्युलेशन्स. काय यांचा अर्थ काय, यांना म्हणायचं काय? इकॉनॉमिक कॅल्क्युलेशन सोशल कॅल्क्युलेशनला कधी सोडू शकत नाही. आता तुमचं जीडीपीचं जे आहे, जीडीपीचा जो आपण मुद्दा बघतो तो काय आहे? तो इकॉनॉमिक आहे. आता जीडीपी किती वाढली तरी त्याच्याने आपले सोशल इंडिकेटर्स खूप चांगले होतात का? आपल्या देशामध्ये हंगर इंडेक्समध्ये पण आपण खूप पुढे, म्हणजे हंगरचा खूप जास्त ॲस्पेक्ट आपल्याकडे दिसून येतो. मॅटर्नल मॉर्टॅलिटी असेल, चाइल्ड मॉर्टॅलिटी असेल, या सगळ्या गोष्टी पण आपल्याला दिसून येतात. तर जर जे इतर गोष्टी आहेत, म्हणजे क्राईम असेल किंवा सुसाइड्स असतील किंवा जे सोशल इंडिकेटर्स आहेत, जोपर्यंत याला आपण गृहीत धरत नाही तोपर्यंत इकॉनॉमिक्सचा अभ्यास पण तितका चांगल्याने होऊ शकत नाही. हे कोणी म्हटले? पेरी बोर्डू यांनी म्हटलेलं आहे. पेरी बोर्डू हे नाव वारंवार येत राहील पुढे, तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. आणि हे खूप महत्वाचं आहे
की GDP आणि ऑल जे आपण हे जे कॅल्क्युलेशन करतो हे फक्त इकॉनॉमिक सेन्समध्ये असतात आणि आपण त्याचं सोशल कन्सिडरेशन जर नाही केलं तर आपल्याला ते GDPचं तेच आकडे समजून त्याचा काहीच फायदा नाही. आणि इथे सोशलॉजी आणि इकॉनॉमिक्स एकमेकांपासून जवळ येतात किंवा इकॉनॉमिक्सचं सोशलॉजी शिवाय भागत नाही. कळतंय काय? ठीक आहे. वेलफेअर इकॉनॉमिक्स बद्दल मी बोललोय ऑलरेडी. ओरिजिन ऑफ कास्ट, आता कास्टच्या ओरिजिनचा जो ऍस्पेक्ट आहे तो पण इकॉनॉमिक सेन्स ऑफ डिव्हिजन ऑफ लेबरच्या माध्यमातून आपण बघतो, जजमानी सिस्टम वगैरे, तिथे सुद्धा आपण सोशलॉजी आणि इकॉनॉमिक्सला जोडायचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर तुम्ही बघाल की मार्क्सचं इकॉनॉमिक डिटर्मिनिझम इन नेचर आहे, मार्क्सची थेरी. पार्सन्सने आपल्याला जे फंक्शनल प्री रिक्विजिट दिले, पॉलिटिकल सिस्टम, इकॉनॉमिक सिस्टम वगैरे, तर त्यामध्ये इकॉनॉमिक्स एक महत्वाचं आहे. त्यांचं जे एक AGIL वगैरेचा जो फ्रेमवर्क आहे त्यामध्ये इकॉनॉमिक्स फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर बार्बरा कॉटनची जी स्टडी आहे, सोशल फाउंडेशन्स ऑफ वेज पॉलिसी, याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी सॅलरी का दिली जाते किंवा त्याच्यामध्ये जेंडरचा इन्फ्लुएन्स असेल, सोशल ग्रुपचा इन्फ्लुएन्स असेल, आयडेंटिटीचा इन्फ्लुएन्स असेल, तो आपल्याला यांच्या स्टडीमध्ये दिसून आलेला आहे. आणि आपण ती आपल्या इथे पण बघतो, जेंडर पे गॅप वगैरेच्या कन्सेप्ट आपल्याला माहिती आहेत, है ना. तर देअर ऑल्सो वी कॅन रिलेट सोशलॉजी अँड इकॉनॉमिक्स. वेबलेस थिअरी ऑफ कॉन्स्पिकस कन्झम्पशन, मी ऑलरेडी याबद्दल बोललोय. ठीक आहे. ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड एक आपल्याला प्रश्न तुम्हाला आता इथे लिहावा लागेल. तो प्रश्न मी तुम्हाला देतो. हा, हे जे स्टेटमेंट आहे, सोशलॉजी विदाउट हिस्ट्री इज रूटलेस अँड हिस्ट्री विदाउट सोशलॉजी इज फ्रूटलेस, याला आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. मी लिहूनच देतो. सोशलॉजी विदाउट हिस्ट्री इज रूटलेस, and history without sociology is fruitless. ठीक आहे. याला एक्सप्लेन करायचं आहे 10 मार्कासाठी. तर हा प्रश्न आता तुम्ही अटेम्प्ट करा. जे आज आपण सोशलॉजी हिस्ट्रीचं जे बोललो, किंवा तुम्ही ऑनलाईन बघत असाल तर तुम्ही ते वाचा, तिथे तुम्ही अटेम्प्ट करा. जसा येईल तुम्हाला तसा त्याच्यामध्ये जितके पॉईंट्स टाकता येईल तेवढं टाका. त्याचं स्ट्रक्चरिंग वगैरे बद्दल जास्त इमिजिएट तुम्ही तो कन्सर्न ठेवू नका. पण जे काही तुम्ही वाचलं आहे की सोशलॉजी आणि हिस्ट्रीचा जो डिफरन्स आहे किंवा त्याचं एक कॉन्व्हर्जन्स जे आहे, त्याच्याशी रिलेटेड जे थिंकर्स आहेत, जी हॉवर्ड असतील, है ना, E.H. कार बद्दल मी बोललो एंडमध्ये, ते कन्क्लुजन वगैरे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा बघा आणि त्याला अटेम्प्ट करा. मी त्याचं उत्तर तुम्हाला लगेच एक्सप्लेन करतो. ठीक आहे. हा, तर जो प्रश्न मी तुम्हाला दिला होता त्याच्याशी रिलेटेड आपण काय उत्तर येऊ शकतं हे आपण इथे आता बघणार आहोत. प्रश्न हा होता की हिस्ट्री विदाउट सोशलॉजी हॅज नो फ्रूट और फ्रूटलेस, और सोशलॉजी विदाउट हिस्ट्री हॅज नो रूट, है ना. याचा हा प्रश्न होता. आपण हे डिस्कशनमध्ये पण या टॉपिकशी रिलेटेड गोष्टी बघितल्या होत्या. आता याला आन्सर फॉर्मॅटमध्ये कसं आपण प्रेझेंट करायचं हे आपण आता बघणार आहोत. तर आपल्याला थोडक्यात पहिले दोन्ही याची रिलेशनशिप आपल्याला सांगावी लागेल की हिस्ट्री अँड सोशलॉजी, एक सेकंड, आपल्याला यांच्या रिलेशनशिप बद्दल पहिले थोडक्यात इंट्रोमध्ये बोलावं लागेल. हिस्ट्री अँड सोशलॉजी शेअर अँड इंटिमेट अँड क्लोज रिलेशनशिप. ठीक आहे. हिस्ट्री स्टडीज द पास्ट इव्हेंट्स वेअर सोशलॉजी स्टडीज द प्रेझेंट ऑर द रिसंट पास्ट. हा बेसिक डिफरन्स जो आहे दोन्ही मधला तो आपण थोडक्यात पहिले सांगितला. त्यानंतर आपण जाऊया. आता इथे काही प्रश्न कसे असतात की तिथे ऑलरेडी पार्ट पाडलेले असतात, म्हणजे त्या स्ट्रक्चरचं डिव्हिजन आपोआपच होऊन जातं, है ना. तर इथे आपल्याला सांगितलं की हिस्ट्री विदाउट सोशलॉजी हॅज नो फ्रूट, तर पहिला पार्ट आपला तो असायला पाहिजे, है ना. डायरेक्टली त्यांनी दिलेला आहे. ओके. तर आता पुढे बघा. आता पहिला पॉईंट त्यामध्ये काय येईल, हिस्ट्री विदाउट सोशलॉजी हॅज नो फ्रूट. म्हणजे हिस्ट्रीचं जर एक समाजशास्त्रीय अनालिसिस आपण नाही केलं तर हिस्ट्री आपल्या काही कामाची राहणार नाही किंवा त्याच्यातून काही अचीव आपल्याला होणार नाही. ठीक आहे. तर पहिला पॉईंट, सोशलॉजी प्रोव्हाइड्स अ सोशल बॅकग्राऊंड टू स्टडी हिस्ट्री.
हिस्ट्रीचं एक सोशल बॅकग्राऊंड कसं असायला पाहिजे किंवा कसं असतं हे समजण्यासाठी सोशलॉजी आपली मदत करते. तर त्यामध्ये सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम बाय A.R. देसाई याचं हे जस्टिफिकेशन आहे. A.R. देसाईंनी आपल्याला दिलं आहे सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम. तर हे पॉईंट लिहून फायदा नाही, त्याचं जस्टिफिकेशन पाहिजे, मी जे पहिल्यापासून सांगतोय. ठीक आहे. त्यानंतर बघा, हिस्ट्री सप्लाईज फॅक्ट्स विच आर इंटरप्रिटेड अँड कोऑर्डिनेटेड बाय सोशलॉजिस्ट. हिस्ट्री जी आहे हे आपल्याला फॅक्ट्स देते आणि सोशलॉजी त्याला काय करतात, एक कोऑर्डिनेट करतात. यामध्ये तुम्ही मार्क्स, दरखाईम दोघांचं एक्झाम्पल देऊ शकता. दरखाईमचं अरुंद ट्राईबशी रिलेटेड एक्झाम्पल असेल ते पुढे पण आहे. तर अशा पद्धतीने आपण हे इथे सांगू शकतो. तिसरा पॉईंट काय आहे, तर सोशलॉजिकल अनालिसिस ऑफ हिस्ट्री वुड हेल्प इन नॉट रिपीटिंग पास्ट मिस्टेक्स. हिस्ट्रीचं जर का आपण एक सोशलॉजिकल अनालिसिस केलं तर आपण आता फ्युचरमध्ये किंवा प्रेझेंटमध्ये आपण काही ज्या जुन्या आपल्या चुका आहेत त्या आपण करणार नाही. आता इथे आपण बघू की स्टडिंग द हिस्ट्री ऑफ पार्टिशन विल हेल्प टू अवॉइड सच मिस्टेक्स इन फ्युचर. आता पार्टिशनची जी हिस्ट्री आहे ती आपण पॉलिटिकल सेन्समध्ये बघतो की जिनांनी काय म्हटलं किंवा आपल्या इकडे काँग्रेसचं काय हे होतं, पण आपण त्याला काय बघू शकतो, वेगळ्या अँगलने आपण बघू शकतो. सोशलॉजिकल अनालिसिस आपण करू शकतो की आता पुढे आपल्याकडून काही चुका व्हायला नको. ठीक आहे. सोशलॉजी विदाऊट हिस्ट्री हॅज नो रूट. आता सोशलॉजी विदाऊट हिस्ट्री आपल्याला काही ते समजणारच नाही. हिस्ट्री फार इम्पॉर्टंट आहे ज्याच्याने आपण सोशलॉजिकल अनालिसिस करू शकू. तर त्यामध्ये पहिला पॉईंट काय येईल, सोशलॉजी डिपेंड्स अपॉन हिस्ट्री टू स्टडी पास्ट इव्हेंट्स अँड प्रपोज थिअरीज. आता मार्क्सची पूर्ण थिअरीज जी आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझमची हिस्ट्रीवर डिपेंडंट आहे. जे मोड ऑफ प्रोडक्शन मार्क्सनी सांगितले आपल्याला, विविध स्टेजेस आपल्याला त्यांनी एक्सप्लेन केल्या, ह्या सगळ्या हिस्ट्रीशी रिलेटेड आहेत है ना. आणि मार्क्सच्या अनालिसिसमध्ये हिस्ट्री फार एक इम्पॉर्टंट फॅक्टर किंवा इम्पॉर्टंट बेस आपल्याला त्याच्या कामामध्ये दिसून येतो. आणि त्याचं स्टेटमेंट पण आहे, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ फर्स्ट ॲज अ ट्रॅजेडी देन ॲज अ फार्स, असं मार्क्स म्हणतो. तर हिस्ट्री किती इम्पॉर्टंट त्याच्यासाठी होती किंवा त्याच्या कामामध्ये आहे ते आपल्याला मार्क्सच्या कामामध्ये दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा, हिस्ट्री प्रोव्हाइड्स डेटा टू स्टडी इव्हॉल्युशन ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स. आता आपले हे जे सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत जे आज आपण बघतो, मॅरेज असेल, फॅमिली वगैरे जे काही एज्युकेशन, याचं पण एक इव्हॉल्युशन समजण्यासाठी हिस्ट्री आपल्या कामाची आहे. तर दरखाईमनी तर अरुंद ट्राईबचं जे स्टडी केलं हे तो तिथे गेला नव्हता, हे त्यांनी प्रिव्हियस हिस्ट्रीतून डेटा घेतलेला आहे. ठीक आहे. पुढे तुम्ही बघा, हिस्टोरिकल लिटरेचर इज इसेन्शियल टू अंडरस्टँड सोशल इन्स्टिट्यूशन्स. सामाजिक जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, सामाजिक संस्था ज्या आहेत आपल्या, तर हे हिस्टॉरिकल लिटरेचर आपल्याला त्यामध्ये खूप कामी येतं. यामध्ये एक जस्टिफिकेशन आहे की अर्नॉल्ड टॉयनबी जे आहेत त्यांचं बुक आहे अ स्टडी ऑफ हिस्ट्री. याच्यामध्ये फार सोशलॉजिकल हे बुक आहे असं मानलं जातं. ठीक आहे. तर हा एक वेगळा आपल्याला जस्टिफिकेशन यामध्ये देण्यात येईल. हिस्टॉरिकल अकाउंट्स ऑफ फिनॉमिना लाईक इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन हॅव सर्व्ड ॲज अ सोर्स ऑफ डेटा फॉर सोशलॉजिकल स्टडीज. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन बद्दल जे वेगवेगळे हिस्टोरियन्सनी वगैरे जे दिलेलं आहे ते आपल्याला सोशलॉजिकल अंडरस्टँडिंगसाठी फार महत्त्वाचं ठरलेलं आहे. तर हिस्ट्री विदाऊट सोशलॉजी हॅज नो रूट अँड सोशलॉजी विदाऊट हिस्ट्री हॅज नो रूट. याचं हे एक्सप्लेनेशन आपल्याला या 5 ते 7 पॉईंट्समध्ये आपण देऊ शकतो. त्यानंतर आपण बघूया की कन्क्लुजन आपण त्याचं आपल्याला देता आलं पाहिजे. आता मी जे कन्क्लुजनमध्ये बोललो होतो की E.H. कारचं जे स्टेटमेंट आहे की द मोर सोशलॉजिकल हिस्ट्री बिकम्स अँड द मोर हिस्टॉरिकल सोशलॉजी बिकम्स द बेटर इट इज, है ना. तिकडे पण आपण याला मी तुम्हाला ते सांगितलं होतं जेव्हा आपण डिस्कस केलं. ठीक आहे. तर तुम्ही लेक्चर बघाल आणि परत मग हे अटेम्प्ट कराल आणि मग तुम्ही हे डिस्कशन बघाल, तर तुम्ही लिहत राहाल तरच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. तर हे मराठीत पण आपण याचं एक डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे, म्हणजे हा प्रश्न आपला मराठीत आहे तर तेच आपण पॉईंट सगळे तेच आहेत. तर मराठीत सुद्धा आपली PDF आपल्या ॲपवर अवेलेबल राहील आणि असे आपले पुढचे सेशन्स पण आपण कंडक्ट करत राहू. तिकडे पण आपलं हे तुम्ही बघाल, मराठीमध्ये पण आपल्याकडे तेच आहे. तोच आपण कन्क्लुजन इथे बघतो. इतिहास जेवढा अधिक समाजशास्त्रीय होईल आणि समाजशास्त्र जेवढे अधिक ऐतिहासिक होईल तेवढे ते अधिक चांगले आहे. ठीक आहे. तर पुढचं टॉपिक जो आहे आपला की जे सोशल सायन्सेस जे आहेत, इतर जे आहेत त्यांचं कंपॅरिझन असेल आणि सोशलॉजी अँड कॉमन सेन्स हा एक टॉपिक असेल. याच्यावर वारंवार प्रश्न येतात, तर तो आपण पुढच्या सेशनला आपण घेणार आहोत. अजून एक एक्स्ट्रा टॉपिक आहे सोशलॉजिकल इमॅजिनेशन, ज्याच्यावर UPSC मध्ये प्रश्न आलेला आहे, तो सुद्धा आपण घेऊया. ठीक आहे. थँक्यू.